नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ज्येष्ठ गौरी आवाहन कधी हे सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात ज्येष्ठ गौरी आवाहन कधी, मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात. महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते. 2024मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन, तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी गौरी विसर्जन आहे. देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीची घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठा अशा गौरीच्या 2 मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा 3 दिवसांचा गौरी गणपती उत्सव. भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद. तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं. ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2024 10 सप्टेंबर 2023. ज्येष्ठा गौरी आवाहन रात्री 8:04 पर्यंत कधीही करता येईल. 11 सप्टेंबर 2024 ज्येष्ठा गौरी पूजन. 12 सप्टेंबर 2024 ज्येष्ठा गौरी विसर्जन रात्री 9:51 पर्यंत. काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाष्णींना हळदी कुंकुम समारंभासाठी बोलावलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र अशी संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्ष जुने आहेत. असे करतात हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीची चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात, तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकारांनी सजवतात. गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने 8 पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबून आत आणून आसनावर विराजमान करतात. महापूजनात पाना फुलांची आरास करतात. शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे अनेक पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झुम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. तिसऱ्या दिवशी खीर कानोल्याचा नैवेद्य दाखवून आपल्या लाडक्या गौराबाईची विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात. खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात. तर अशी आपल्या गौराईचे थाटामाटात स्वागत केले जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.